रेनगरच्या प्रलंबित 250 कोटी रुपयांच्या बीज भांडवलासह गोदुताई नगरच्या नागरी सुविधांसाठी निधी मिळावा यासाठी शासनाकडे ठोस शिफारस करणार असल्याची ग्वाही अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली आहे। रेनगरच्या प्रलंबित 250 कोटी बीज भांडवलासह गोदुताई नगरमधील मलनिस्सारण, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन, रस्ते, स्मशानभूमी व ESI दवाखान्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे ठोस शिफारस करणार असल्याची ग्वाही महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी दिली। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांसोबत संयुक्त बैठक घेण्यासाठी पुढाकार घेण्याचंही त्यांनी सांगितलं। रेनगर आणि गोदुताई परोडेकर नगर या दोन भागाच्या संदर्भात निवेदन माझ्याकडे प्राप्त झालेले आहे। माननीय हेमंतराव यांनी माननीय उपमुख्यमंत्री यांना मेसेज टाकलेला आहे, परंतु गेली अनेक वर्ष आरामसर आम्ही विधानसभेमध्ये एकमेकाचे साथीदार या ठिकाणी राहिलेलो आहे आणि त्या एका घट्ट नात्याच्या माध्यमातून जी काही जबाबदारी आता माझ्याकडे माननीय आराम मस्त्राने माझ्याकडे ही जबाबदारी दिलेली आहे, तातडीने त्यांनाही माझा स्वभाव माहित आहे। एखादं काम त्यांनी हातात घेतलं तर ते कसं टोकाला लावतात आणि मीही घेतलं तर मीही कसं टोकाला जातो। माजी आमदार कॉम्रेड नरसई आडम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खोतकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी आमदार हेमंत पाटील यांनीही वसाहतीतील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत नाराजी व्यक्त करून अधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याच्या सूचना दिल्या। सातत्याने बीडी कामगारांसाठी त्यांना घरं मिळावीत म्हणून कशा पद्धतीने यांनी लढा दिला उद्याचा मराठवाडा दिवाळी अंकात आणि त्याच्यानंतर माझी उत्सुकता जागी झाली। अनेकसा राजकीय काम करत असताना मॅडम गुरुजी आपलं नाव वारंवार वृत्तपत्राच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून आपण जे काय आंदोलन करत होतात त्यावेळेस कानावर यायचं आणि उत्सुकता वाटायची की कोण आहे। आम्ही जरी शिवसेनेचे असलो आणि ते जरी कॉम्रेड असले तरी राजकीय विचार जरी वेगळा असला तरी सामान्यासाठी काम करणं हे बाळासाहेब ठाकरेंचा केंद्रबिंदू माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा यावेळी सुनंदा बल्ला, फातिमा बेग, नलिनी कलबुर्गी, युसुफ शेख, ॲडव्होकेट अनिल वासम, गजेंद्र दंडी, वसीम मुल्ला, बापू साबळे, अप्पाशा चांगले, हसन शेख, नरसिंग बुगले, बालाजी तुमा, राजेंद्र गेंटल, चंटी बिटला यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते।